नमस्कार, लोभसीस किचन मराठीमध्ये आज आपण गट्ट्याची भाजी करूया। सर्वात प्रथम गट्टे तयार करण्यासाठी 1.5 कप डाळीचे पीठ म्हणजेच बेसन घेतले। त्यात 2 ते 3 चिमूट हिंग, पाव छोटा चमचापेक्षा थोडा जास्ती ओवा, अर्धा छोटा चमचा धणेपूड, पाव छोटा चमचा जिरेपूड, पाव छोटा चमचा हळद, अर्धा छोटा चमचा तिखट, पाव छोटा चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ घ्यायचे आणि 2 टेबलस्पून तेल, अर्धा छोटा चमचा आले लसूण पेस्ट, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व जिन्नस हाताने चांगले मिक्स करून घेतल्यानंतर पाणी घालून थोडे सैलसर मळून घेऊया। तेल लावून पीठ चांगले एकसारखे करायचे। बघा, जास्ती नाही पण पीठ थोडे सैलसरच ठेवायचे, यामुळे गट्टे मऊ सॉफ्ट होतात। 5 ते 10 मिनिट मुरण्यासाठी साईडला ठेवूया। 5 मिनिटांनंतर हाताला किंचित तेल घेऊन परत पीठ एकसारखे करायचे। ते तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट मऊ आहे। आता यातील थोडे पीठ घेऊन असा लांबट आकार द्यायचा आणि असे सर्व लंबुळक्या स्टिक्स बनवून घेऊया। सर्व स्टिक्स तयार झाल्या आहेत आणि इथे पसरट कढईत पाणी हाय फ्लेमवर उकळायला ठेवले होते। त्यात या स्टिक्स एक एक करून घाई न करता हळूवारपणे टाकायच्या। पाणी मात्र यावेळी हाय फ्लेमवरच उकळत हवे। 1.5 ते 2 मिनिटांनंतर बघा, त्या स्वतःहून वरती यायला लागल्या। आता 2 मिनिट झाकण ठेवून हाय फ्लेमवरच उकळू द्यायचे आणि 2 मिनिटांनंतर झाकण काढून उकळत्या पाण्यातून गट्ट्याचे स्टिक्स काढून घ्यायच्या। म्हणजे टाकल्यापासून ते काढेपर्यंत 5 ते 6 मिनिट स्टिक्स उकळत्या पाण्यात आहेत। सर्व स्टिक्स काढल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे पाणी आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत। स्टिक्स पूर्णपणे थंड होईपर्यंत कढईत थोडे तेल घेऊन त्यात 13 ते 14 लसूण पाकळ्या, 1 इंच आले जरा फ्राय झाल्यानंतर आता 3 मीडियम आकाराचे कांदे चौकोनी चिरून घेतले आहे। ते हलकेसे सोनेरी होऊ द्यायचे। कांदे हलकेसे सोनेरी झाले आहेत तर आता चिरलेले 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घ्यायचे। टोमॅटोचा पण कच्चेपणा कमी होऊ द्यायचा। टोमॅटो शिजून सॉफ्ट मऊ झाले आहेत तर गॅस बंद करूया आणि कांदा टोमॅटो पूर्णपणे थंड झाल्यानंतर फाईन बारीक पेस्ट करायची आहे। स्टिक्स पूर्णपणे थंड झाले आहेत तर हव्या त्या जाडीचे गट्टे तयार करण्यासाठी कट करून घ्यायच्या। गट्टे बघा किती सॉफ्ट झाले आहेत। अशा सर्व स्टिक्स कट करून घेऊ। आता बाउल मध्ये 3 ते 4 टेबलस्पून फ्रेश आंबट नसलेले दही घेतले आहे। त्यात अर्धा छोटा चमचा हळद, 1.25 छोटा चमचा तिखट, अर्धा छोटा चमचा जिरेपूड, पाऊण छोटा चमचा धनेपूड घेऊन चांगले मिक्स करून घ्यायचे। तुम्हाला किती सॉफ्ट गट्टे झाले ते दाखवले होते ते। आणि अजून एक गट्ट्याची स्टिक्स असे मॅश बारीक करून घेतली, ती पण दह्यात मिक्स करून घेऊया। यामुळे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आणि चव दोन्हीही छान होते। कढईमध्ये तेल मीडियम टू हाय फ्लेमवर गरम झाले आहे। त्यात गट्टे तळायचे। तुम्हाला नको असल्यास गट्टे तळले नाही तरीही चालेल, न तळताच घ्या, भाजी चवीला छानच होते। गट्टे हलकेसे सोनेरी झाले आहेत तर तेलातून काढून घेऊया। गट्टे तळल्याचे जास्तीचे तेल काढून 2.5 ते 3 टेबलस्पून तेल घेतले। ते आता गरमच आहे तर त्यात टोमॅटो कांद्याची फाईन बारीक पेस्ट केली आहे ती घेऊन चांगली मीडियम फ्लेमवरच कच्चेपणा कमी होईपर्यंत परतवायची। गट्टे तळल्याचे तेल असल्यामुळे थोडा फेस आलेला आहे। साईडने तेल सुटले म्हणजे पेस्टचा कच्चेपणा पूर्ण गेला आहे तर आता लो फ्लेम करून मसाले घातलेले दही घ्यायचे आणि मिक्स करायचे। त्याच बाउलमध्ये थोडे पाणी टाकून ते घेऊ। मसाले आता चांगले लो फ्लेमवर तेलात होऊ द्यायचे। 3 ते 4 मिनिटांनंतर तेल सुटले म्हणजे दह्याचा कच्चेपणा गेलेला आहे तर गट्टे उकळले होते तेच पाणी परत गरम करून यात टाकायचे। चवीप्रमाणे मीठ घालूया। कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी परत थोडे गरम पाणी घेतले व ग्रेव्हीला उकळी यायला लागली की गट्टे टाकायचे। एकसारखे करून 1 छोटा चमचा भाजून घेतलेली कसुरी मेथी, पाऊण छोटा चमचा गरम मसाला घ्यायचा। दोन्ही चांगले मिक्स करायचे। गरम मसाला वरून टाकल्यामुळे भाजीला छान चव येते आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवर भाजी होऊ द्यायची। 2 ते 3 मिनिटांनी बघा भाजी तयार आहे। वरून थोडी कोथिंबीर टाकून मिक्स करू म्हणजे कोथिंबीरची चव पण भाजीला येईल। ग्रेव्ही सुरुवातीला थोडी पातळच ठेवायची कारण ती थोडी थंड झाली की घट्टसर होते। कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे। गट्टे बघा छान सॉफ्ट मऊ आहेत। वरून परत थोडी कोथिंबीर घालू आणि गरमागरम भाजी सर्व करायची। चपाती, पराठा तसेच भातासोबत छान लागते। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।